ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी अंबड पोलीस ठाण्यामध्ये मुस्लिम बांधव जुलूस मिरवणुकीचा आयोजक आणि विश्वस्त त्याचबरोबर पोलीस ठाणे हद्दीतील मशिदींचे विश्वस्त यांची बैठक घेण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली। यावेळी ईद ए मिलाद निमित्त काढण्यात येणाऱ्या जुलूस मिरवणुकीबाबत पोलिसांकडून विविध महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। जुलूस मिरवणूक निर्धारित वेळेमध्ये सुरू करण्यात येऊन नियोजित मार्गाने शांततेत पार पाडावी अशा सूचना करण्यात आल्या। सणानिमित्त व्यासपीठ उभारणाऱ्या मंडळींनी संबंधित सर्व शासकीय विभागांची आवश्यक परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। त्याचबरोबर जुलूस मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळींनी त्याबाबतची माहिती अंबड पोलीस ठाण्यामध्ये देण्यासाठी सूचना करण्यात आल्या। मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह गाणी, बॅनर, झेंडे, कमानी अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह साहित्याचा वापर करू नये असं पोलिसांनी, त्याचबरोबर पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मिरवणुकीच्या निर्धारित मार्गात कोणताही बदल करू नये असं सांगण्यात आलं आहे। ईद ए मिलाद सणाची सांगता झाल्यानंतर उभारण्यात आलेले व्यासपीठ, बॅनर, फलक, कमानी, सजावटीचे साहित्य तातडीनं हटवावे अशा सूचनाही देण्यात आल्यात। ईद ए मिलाद सण उत्साहामध्ये साजरा करताना सामाजिक सलोखा, शांतता, सुव्यवस्था कायम ठेवावी। कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। बैठकीस 10 ते 12 नागरिक आणि संबंधित विश्वस्त उपस्थित होते। बैठक शांततेत पार पडली।